तिथे कोणी थांबू नका, नाही तर पेनल्टीला सामोरे जा. जर तुमचा प्रेक्षक दिसला तर मात्र पेनल्टी बसेल. आणि बॉल पडण्या अगोदर एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे, नाही तर 3 धावेची पेनल्टी बसेल, हे देखील लक्षात घ्या. मायकोपचा प्रेक्षक एक्स्ट्रा आला आणि त्याचबरोबर आगवनचा एक्स्ट्रा प्लेयर देखील आलेला आहे. दोघांचेही धन्यवाद. पहिली मॅच क्वार्टर फायनलची आपल्याला पाहायला मिळते. अगदी यंगस्टार चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन. सर्वांनी भरभरून कौतुक केलं या मैदानाचं, या खेळपट्टीचे, या आयोजनाचं. जणू काही मात्र ही स्पर्धा आपण एका खेडेगावात नाही तर मात्र कुठे मुंबई शहरात खेळतोय की काय, अशा मात्र चर्चा होत असताना प्रत्येक गावामध्ये अगदी मात्र ज्यांनी लाईव्ह स्पर्धा बघितली त्यांनी भरभरून कौतुक केले या स्पर्धेचं, या मैदानाचं, या खेळपट्टीचं. यंगस्टार ग्रुप गाजतंय पालघर जिल्ह्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही. अगदी मात्र 6वं ॲडिशन आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला जातो आणि यावर्षी देखील त्या प्रयत्नाला यश येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 ओव्हरची मॅच. अगदी मात्र बघायला गेलं तर 4 गोलंदाज आपल्याला वापरावे लागतील. मायकोप बीने टॉस जिंकलाय आणि इकडे मात्र क्षेत्ररक्षण निवडलाय. इथे आपण बघू शकता आमंत्रित केले बॅटिंगसाठी यावेळेस जय जोगन्नादेव, वामिका स्टार, आगवन ए टीम, अगदी इन्फॉर्म टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण बघू शकतात जगदीश माची आणि त्याचबरोबर विकास माची सलामीवीर फलंदाज. यावेळेस फलंदाजी मार्कवर, गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार अजय. व्हेरी फर्स्ट बॉल टाळ्यांच्या गजरामध्ये मात्र इकडे यावेळेस फायनल डेला, फायनल रात्रीला क्वार्टर फायनलची पहिली मॅच सुरुवात होत असताना पहिलाच बॉल ऑन स्ट्राईकला यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर जगदीश. हलक्या हाताने खेळलाय, सुरुवात कडक केलेली आहे जगदीशने. टॉस करून चेंडू टाकला होता पहिला, इकडे मात्र जगदीशने आणि चेंडूला गॅप मध्ये ढकललाय. 4 धावा अगदी हे पाहायला मिळेल. इथे मात्र आपण बघू शकतात पंचाला विनंती, प्रॅक्टिस आपण एकदा करून द्यायचे, वारंवार नाही, हे लक्षात घ्या. पुन्हा एकदा ऑन साइडला यावेळेस क्षेत्ररक्षण खराब, चौकार. यावेळेस चेंडू नाही अडवता आला कुणाला. इथे मात्र 4 धावा. अगदी पोहोचला होता चेंडूवर, परंतु जगदीशचा जो फॉर्म आहे ना तो अलगच लेवलला आहे. यावेळेस आपण बघू शकतात अगदी मात्र आपण बघू शकतो की दोन्ही फटके ऑन साइडला गॅप मध्ये. यावेळेस मिसफिल्डिंग. 4 धावा, 2 मध्ये 8. काय सुपर सुरुवात झालेली आहे. त्याकरताच मात्र प्रेक्षक वर्ग येतोय. प्रेक्षक वर्गाला नक्की सांगेल तुमचा संघ जेव्हा फॉर्म मध्ये असतो तेव्हा तुम्ही आवर्जून येतात, परंतु जेव्हा तुमचा संघ फॉर्म मध्ये नसतो तेव्हा देखील तुम्ही आवर्जून येणं गरजेचं आहे, कारण की तुमच्या संघाला तुमची गरज असते. शॉर्ट चेंडू आहे, इकडे कट केलेला आहे, रनआउटची संधी. काय डिसिजन घेतला होता अजयने, अगदी समोरून गेला चेंडू. या वेळेस बघायला गेलं तर अगदी चेंडू जर डायरेक्ट हिट आला असता तर परतावा लागला असता फलंदाजाला. भरपूर मदत लाभलेली आहे या स्पर्धेला. प्रत्येकांचं मी आभार व्यक्त करतो ज्यांच्या दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेसाठी मदत केली. कट केलेला आहे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. अगदी प्रॉपर टायमिंगने मात्र स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. अंडर बॉक्स क्रिकेटचा खेळ सांगितलं म्हणजे तुम्ही बघू शकतात की इथे प्रॉपर टायमिंगने खेळणं गरजेचं आहे. इथे मात्र तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते 10. 4 चेंडू 10 धावा. अगदी सुरुवात गोड होत असताना वामिका स्टारची. यावेळेस ओव्हरपिच चेंडू फटका सजवला, इकडे रनआउटची संधी, खराब फेकी. 1 धाव. अगदी मात्र चांगला विकेट तुम्हाला जर मिळवायचा असेल तर हाफ चान्सेसला देखील फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावा लागेल. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावर. 5 चेंडू 11 धावा. अजय तयार. यावेळेस विकास तयार. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला पुढे खेचला जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. इकडे मात्र नकार दिला. चांगली कॉलिंग आणि यावेळेस मात्र षटक क्रमांक पहिलं समाप्त. 11 धावा धावफलकावर. देऊया संधी डीजे जॉकीला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये.
रात्रीमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी कॅप आणि टी शर्ट प्रोव्हाइड केले आम्हाला. ऋत्विक पाटीलने टी शर्ट दिलेला आणि कॅप दिलेली आहे. सिद्धार्थ क्लासेसने कॅप इकडे प्रोव्हाइड केलेले आहे. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं. इथे मात्र पहिला चेंडू काय कमालीचा हाताळला जातोय, एकदम अचूक टप्पा यावेळेस टाकला जातोय. हलक्या हाताने खेळलाय. जगदीशची हीच क्वालिटी तर मात्र चांगली वाटते प्रत्येकाला. हीच तर बॅटिंग बघायला मजा येते की तो हडबडी नाही करत, अगदी बॉल बघतो आणि फटके सजवतो. जेव्हा झोनमध्ये असेल तेव्हा मात्र गॅप शोधायला बघतो. आणि इकडे हा बघा विकासची शैली अगदी सुरुवातीपासून अग्रेशन, परंतु इकडे मात्र विकेटचं पतंग. यावेळेस मात्र पहिला विकेट येत असताना गरज होती या विकेटची. बॅक टू डगआउट विकास माची अड्डीजे. विकेट नंतर मात्र वनडाऊनच्या रूपामध्ये फलंदाज आलाय तो म्हणजेच जितेश आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट चेंडू आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 13 आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगली सुरुवात आपण बघू शकतात. चांगला चेंडू आहे परंतु यावेळेस मात्र ऑन साइडला अगदी हातामध्ये चेंडू गेला. डॉट बॉल आलाय. जितेश आणि जितेश बरोबर मात्र जगदीश यावेळेस आपण बघू शकता 3 चेंडू हाताळलेत. चौथा चेंडू पण एकदा डाऊन द लेग साइड. अगदी मात्र बघायला गेलं तर डॉट चेंडू येतो परंतु एक्स्ट्रामध्ये धावा देऊन त्या डॉट चेंडूला भरून काढलं जातं असं म्हणायला हरकत नाही. अगदी तुम्हाला जर इथे कमबॅक करावं लागेल तर डॉटने तर तुम्ही चेंडू फेअर टाकणं गरजेचं आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 14 वेग आहे परंतु लाईन इथे मात्र चेक करतायत. आणि ह्या बघा तसं वेग असून फायदा नाही तर तुमच्याकडे लाईन देखील असणं गरजेचं आहे. लाईन थोडी खराब आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 15 3 चेंडू. आणि इकडे काय होतंय चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी लाईन टच गेलेला आहे. बघा तुम्हाला पंचाच्या निर्णयावर जर शंका असली तर आज तुमच्याकडे रिव्ह्यू आहे अवेलेबल. तुम्ही तो रिव्ह्यू कुठेही यूज करू शकतात हे लक्षात घ्या. चेंडू झाले 4 धावा झाले त्या म्हणजेच 15. पहिल्या षटकामध्ये 11 पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी हलक्या हाताने खेळला. इकडे मनीष अगदी वेगाने गेला आहे परंतु त्याहूनही वेगाने जगदीश जातो एक बाजूने दुसऱ्या बाजूला. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 16 अगदी स्वीट 16 मध्ये स्कोरबोर्ड गेलेला आहे. आणि शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकामध्ये 5 ओव्हरची मॅच. यानंतर एक अजून मोठी मॅच आजच्या रात्रीमध्ये दुसरी क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. एक बाजूला DNCC धनानीनगर क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला सातपाटी ए संघ साई गणेश सातपाटी ए संघ पाहायला मिळेल. ही देखील एक मोठी मॅच मोठी लढत. अभिक 2 टीम आमने सामने असतील. बॅलन्सिंग मॅच असेल. हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. सिंगल मात्र पाहायला मिळेल. एक धाव मात्र नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 स्कोर कार्डवर. तिसरं षटक कुणाला आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस फटका सजवला आहे. इथे मात्र एक धाव येईल. यस एक धाव येईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 18 धावा झालेल्या आहेत. अगदी चांगली मॅच आहे. एक बाजूला मायकोफ बी ह्यांचा देखील दबदबा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहे. या मैदानावर चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. इकडे रनआउटची मागी संधी धावून आली होती. चुकी झाली होती. त्याहूनही मोठी चुकी कीपर कडून झाली. इथे कीपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो स्वप्नील.
वारंवार अशा संधी नाही मिळत. हा चांगला खेळाडू तुम्हाला स्वस्तात बाद मिळाला असता, कारण की चुकी झाली होती इथे. रन आउट, अगदी सोपा रन आउट तुम्ही घालवलाय. एक नाही, दोन नाही, तीन वेळा मात्र चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रेशरमध्ये असं काही होते. आपण बघू शकतात हा प्रेशर आहे जगदीशचा. कुणालचा चेंडू आणि काय स्टॉपर, यावेळेस सुपरमॅन स्टॉप. यावेळेस रोहित पाहायला मिळतोय. अगदी आपण बघू शकता टाळ्याचा गजर चहू बाजूने. स्वतः मात्र आपण बघू शकता आगमन संघ देखील टाळ्या वाजवते, कारण की त्यांना चांगलं क्षेत्ररक्षणाचं महत्व माहिती आहे. इथे आपण बघू शकता कंप्लीट बाउंड्री अडवलाय. क्या बात आहे. कडक, सडक पे कडक असा हा मात्र स्टॉप यावेळेस पाहायला मिळतोय. रोहित उडता हुआ रोहित देखा हमने. यावेळेस आपण बघू शकतात एकच धाव, धावसंख्या 20. मी पहिलेच म्हणतो अंडर बॉक्स क्रिकेटला तुम्हाला जर वर्चस्व गाजवायचं असेल तर तुमचा फील्डिंगचा दर्जा हा मोठा असणं गरजेचं आहे. फुलटच चेंडू होता, बॅटवर नीटसा आला नाही, प्रॉपर टायमिंग झालं नाही. एक धाव असेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21, 21 धावा. धावफलकावर चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये 11, पुढच्या 10 मध्ये 10. यावेळेस खेळायचा होता कुठे, गेला कुठे. आणि नशिबाची साथ देखील जगदीशच्या बाजूने आज आहे की चेंडू जो आहे तो हवेमध्ये होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोर पडतोय, हातामध्ये नाही गेला, षटकारही नाही गेला. असा काही खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात, पाहायला मिळतोय. जगदीश तयार, हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळला जातोय. एक चांगलं षटक आता मात्र पाहायला मिळालं 5 धावेचं. 3 षटके इकडे संपुष्टात आलीत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. येस, आमचे डीजे मास्टर विवेक सिंग इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचं देखील सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत यंगस्टार चषकामध्ये. आणि माझ्या लाडक्या शिस्तबद्ध माईबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. अगदी मात्र बघायला गेलं तर यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. आज 2 कॅमेऱ्यामध्ये कव्हर होणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय इथे मात्र आपण बघू शकता सालवड ग्रामपंचायत उपसरपंच साहेब कीर्तेची गरज साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. धावा झाल्यात 22 आणि अजूनही बघायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा विवेक सिंग आला आणि आमचा आवाज क्लिअर केला. असे ही डीजे मास्टर मात्र नुसते त्यांना मास्टर म्हणत नाही, खऱ्या अर्थाने कोणता बटन कुठे फिरवायचा हे त्यांना माहिती आहे. वाईट चेंडू आलाय. अगदी मात्र चांगली गोलंदाजी आहे, परंतु एक्स्ट्रा कुठे ना कुठे कंट्रोल करावे लागतील. मोहम्मद शामीची इथे मात्र आपण बघू शकतो हलक्या हाताने खेळला जातोय. काय स्ट्रोक आहे बघा. कोणत्या खेळाडूचं तुम्ही जीवनदान दिलेलं आहे, कोणत्या खेळाडूला तुम्ही संधी दिली आहे. हा खेळाडू नाही, हा मात्र आगवनचा स्टार खेळाडू आहे. ज्याप्रमाणे पुष्पाचा आता पुष्पा 2 मध्ये डायलॉग आहे, फायर नाही वाइल्ड फायर आहे. आणि हा देखील फलंदाज तसाच आहे, हा वाइल्ड फायर आहे. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 27. नेहमीच जेव्हा कधी आगमन संघ जिंकतो तेव्हा मात्र सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो जगदीशचा. हा प्रेशर आहे जगदीशचा. आणि इथे मात्र वाईट चेंडू आला आहे. मला तर वाटते गोलंदाज होता तोच मात्र कीपर होता का नाही ना. इथे मात्र कीपर जो होता त्याने मात्र थोडी चुकी केली तेव्हा आणि त्याचा फायदा झाला. सर्वात पहिले चुकी तर जगदीश कडून झाली होती आणि त्याहूनही मोठी चुकी कीपर कडून झाली. 28 धावा ह्या धावफलकावर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी मात्र यावेळेस पहिली क्वार्टर फायनल आहे. वाईट चेंडू हातावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे. लेग साईडला मात्र बुल्ला जातोय. सिंगल पाहायला मिळेल वाईटच्या रूपात. स्कोरबोर्ड 29, 29. अजून मात्र बघायला गेलं तर चेंडू फक्त झाले तो म्हणजे 1 आणि 1 चेंडू मागे 8 धावा खर्च केल्यात. त्यामुळेच मी म्हटलं फक्त वेग नाही तर कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुमचा चेंडूवर कंट्रोल किती, हातावर नियंत्रण किती हे महत्त्वपूर्ण असतं. येस, यावेळेस फटका काय क्लास आहे. बार बार देखो, 1000 बार देखो इस स्ट्रोक को. इस स्ट्रोक के लिए धुन बनती है. यस डीजे मास्टर.
टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा गजर पाहायला मिळतोय. माजी उपसरपंच साहेब ग्रामपंचायत पास्तळ हरीशजी घरत यांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. हरीशजी घरत साहेबांना मी विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. काय सुपर बॅटिंग करतोय. 2 मध्ये 12 बनवलेले आहेत. 4 वाईट आणि 2 सलग चौकार. जगदीश माची उगीच हा ब्रँड म्हणून नाही ओळखला जात. उगीच वाईट कट्टामध्ये आपल्याला नाही खेळताना पाहायला मिळाला. यावेळेस अगदी चांगला फटका, एक धाव असेल. जो स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 34 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. वाईट चेंडू, 5वा वाईट. ओव्हर आहे की संपायचं नाव घेत नाही आहे. आणि इथे मात्र आपण बघू शकता 5वा वाईट आलेला आहे. हलक्या हाताने खेळतोय. यावेळेस 1 धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 36-36. 4था वाईट. यावेळेस आपण बघू शकता ओव्हरमध्ये हाताळला. 36. यावेळेस शेवटच्या चेंडूवर फटका सजवलाय. यावेळेस डॉट बॉल येईल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. लास्ट बॉल. 36 स्कोर कार्डवर. यावेळेस ग्लांचा फटका आहे. सिंगल मात्र इकडे कन्वर्ट करणार दोन्ही फलंदाज. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा ह्या धावपलकावर लागल्या जात आहेत. 37 स्कोर कार्डवर. चला, 2 टीमला ऑफिशियल कॉल असेल. DNCC आणि साई गणेश सातपाटी A. नेक्स्ट क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की टॉस बॉक्स कडे या. टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस बॉक्स मध्ये या. साई गणेश सातपाटी A आणि त्यांच्या विरुद्ध DNCC. टॉस केला जाईल. मनीष हा गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि ब्रँड वर्सेस ब्रँड जेव्हा समोर येतो ना, तेव्हा मात्र एखादा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो जो गाजतो. इथे मनीषने ते काम केलेलं आहे. अगदी इन्फॉर्म बॅट्समनला जगदीशला पहिल्याच चेंडूवर परतवलेला आहे. लेग स्पिनचा मारा. आणि इकडे मात्र बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये मनीषने बाजी मारली. विकेट आलेला आहे. चला, मात्र
आमचे दाते जे या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले आहेत त्यांचं नाव घेऊ इच्छितो. सलग 6 वर्ष ज्यांनी आम्हाला प्रथम पारितोषिक दिलं ते म्हणजेच विदुरजी पाटील साहेब, फर्स्ट प्राईज आणि फर्स्ट प्राईजची ट्रॉफी देखील दिलेली आहे, धन्यवाद. त्यानंतर सरपंच साहेब ग्रामपंचायत सालवड संजयजी पाटील साहेब, त्यांनी आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दिलेली आहे. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि ट्रॉफी दिलेलं आहे कीर्तिजी घरत ग्रामपंचायत सालवड उपसरपंच साहेब. त्याचप्रमाणे चौथं पारितोषिक आम्हाला दिलेलं आहे ते म्हणजेच रुपेशजी घरत आणि ट्रॉफी देखील त्यांनी दिलेली आहे, त्याकरता त्यांचं धन्यवाद. निखिलजी ठाकूर, विकीजी झा, तुषारजी पाटील यूट्यूब लाईव्ह आणि आर्थिक मदत, सुमितजी घरत, प्रीतमजी घरत म्हणजेच पिंट्या, चेतनजी घरत, सुयशजी घरत, उमेशजी घरत, जांताराजा फाउंडेशनचे सर्वा, महेशजी घरत इलेक्ट्रॉनिक्स, महेशजी बारी, जसं वेळ भेटेल सर्वांचे नाव घेईल. दुसरा चेंडू फटका फसला, हा देखील षटकार आणि पुन्हा एकदा विकेट, बॅक टू बॅक विकेट येत असताना महेशजी बारी, विश्वासजी पाटील, मनोजजी ठाकूर, अनिकेतजी ठाकूर, अमोलजी मोरे, गिरीशजी राऊत, प्रशांतजी घरत अँड सदानंदजी पाटील, गणेशजी घरत, प्रशांतजी राऊत आणि उमेशजी राऊत, वैदेहीजी वाडन मॅडम, ऋत्विकजी पाटील. क्वार्टर फायनलला मात्र आपण बघू शकतात मॅन ऑफ द मॅचसाठी जे टी शर्ट देणार आहेत ते आम्हाला मात्र ऋत्विकजी पाटील यांच्याकडून लाभलेले आहेत. श्री कैलासवासी कौशिक राऊत यांच्या स्मरणार्थ हे टी शर्ट देण्यात येणार आहेत. ए साई प्रसाद मेडिकल किट दिलेलं आहे, कट केलेलं. इकडे मात्र क्षेत्ररक्षण रनआउटची संधी, खराब फेकी आहे. इथे मात्र एकदा बसेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहायला मिळते 38. विशालजी आमकर क्लासेसचे सर्व त्यांनी बेस्ट बॉलरसाठी शूज दिलेले आहे. मला तर वाटते ती थोडं चेंज होणार, बेस्ट बॉलर आहे की फिल्डर आहे ते आपण कन्फर्म करूया आणि नंतर मात्र बोलूया. अच्युअर स्पोर्ट्सकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट आहे. राहुलजी घरत यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी बॅट आहे. यावेळेस कडक स्ट्रोक आहे, गॅपमध्ये आहे, चौकार आहे, टाळ्यांचा गजर, शिट्ट्या वाजतायत, नाचतायत. इकडे मात्र आगवणकर, यावेळेस मात्र चौकार. 4 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 42-42 आणि इकडे मात्र पुन्हा एकदा फटका सजला, परंतु यावेळेस विकेट परतावा लागेल. 5 चेंडू आणि त्याचबरोबर आपण जाऊया पुन्हा एकदा आमच्या मान्यवरांकडे. धरमजी घरत बेस्ट फिल्डर साठी ट्रॉफी दिलेली आहे, त्यांचा धन्यवाद. कैलासवासी अशोकजी घरत म्हणजेच त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आम्हाला ही ट्रॉफी देण्यात आलेली, त्यांचा धन्यवाद. राजेंद्रजी घरत ब्ल्यू ड्रॉप यांनी आम्हाला पिण्याचं पाणी पुरवलेलं आहे, त्यांचं देखील धन्यवाद. आणि आज मात्र 42 धावा धावपलकावर झालेले आहेत. आणि यस, आज मात्र मॅन ऑफ द मॅच साठी सिद्धार्थ क्लासेस कडून कॅप प्रोव्हाइड केली जाईल. शेवटचा अंतिम चेंडू आपण बघू शकतात, 42 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. आणि काय फटका, परंतु सरळ हातामध्ये चेंडू जातोय, डॉट चेंडू आलाय. मनीषने मात्र इकडे कमबॅक करून दिलं असं म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 5 व समाप्त, म्हणजेच एक इनिंग समाप्त. 42 धावा धावपलकावर 43 धावेचं टार्गेट इकडे सेट केलेलं आहे वामिका स्टार आगमन टीमने. जाऊया टॉसकडे. एक बाजूला DNCC आणि दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाटी.
येस आमकर क्लासेसचे सर्व विशालजी आमकर साहेबांना मी विनंती करेल की आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मला वाटते सातपाडी टीम अजून आलेली नाही आहे, त्यामुळे मात्र टॉस थोडा डिले होईल. नेहमीची जुनी सवय जी सातपाडीने कधी मोडली नाही मोडणारी नाही हे सांगत असताना गोलंदाज मंगेश, स्ट्राइकला मनीष, नो स्ट्राइकला अजय. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय. एक धावेने सुरुवात केली. टाळ्या वाजणार, शिट्ट्या वाजणार, बिगुल वाजणार. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला सर्व काही पाहायला मिळेल. अगदी टॉप 8 ची लढाई सांगितली म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. प्रॅक्टिस वंच मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, एकदा मात्र चेंडू खोलल्यानंतर प्रॅक्टिस करू देऊ नका. एक टाइम ठीक आहे, वारंवार प्रॅक्टिस नाही झाली पाहिजे. कट केलेला आहे, गॅप मध्ये आहे, चौकार येईल. अजयचा बॅट मधून आलाय चौकार. 4 धावा. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, फटका सजवला, चौकार पाहायला मिळतोय. डीजे मास्टर आलेत का? उत्कर्ष डीजे आपण तयार आहेत का ते मला कळवा. चला टीम मीटिंग छोटी करा. पंच प्रत्येक बॉलवर टीम मीटिंग नाही. आज फायनल डे. आम्हाला जवळजवळ 2 वाजेपर्यंत सर्व काही पूर्ण करायचं आहे. मॅच संपूर्ण प्राइज सेरेमनी देखील पूर्ण करायची आहे, हे लक्षात घ्या. ओव्हर झाल्यावरच मीटिंग झाली पाहिजे. पंचांना देखील ताकीद दिली जाते, फक्त ओव्हर नंतर मीटिंग. यावेळेस मात्र फटका सजवला आहे. सिंगल्स मात्र इकडे कन्वर्ट करतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एकदा बसेल. यापुढे जर ओव्हरमध्ये मीटिंग झाली तर मात्र पेनल्टीला समोर जावं. लक्षात द्या, फायनल डे आहे, फायनल रात्र आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता 6 धावा धावपलकावर. हलक्या हाताने मात्र यावेळेस खेळलं जातं. 1 धाव नक्की असेल. 7 स्कोर कार्डवर लागले जातात. चांगली सुरुवात इथे मात्र अजय करून देतोय आपल्या संघाला आणि मनीष करून देतोय, कारण की गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजेच मंगेश. यावेळेस थोडी फील्ड प्लॅन चेंज होत असताना आपण बघू शकता जगदीश यामध्ये माहीर आहे, कारण की जगदीशला माहिती आहे एखाद्या फलंदाज स्ट्रॉंग झोन क्लोज करावं लागतं आणि इकडे तेच केलंय. हलक्या हाताने खेळतोय आणि बघा स्ट्रॉंग झोन क्लोज केल्यानंतर फरक देखील पडलाय. ह्याला म्हणतात मात्र दिमागदार खेळ. प्रत्येक खेळ हा ताकदीने नाही तर दिमागाने जिंकला जातो आणि ते आपण बघू शकता. डॉट बॉल आलाय. फलंदाज अजय यावेळेस आपण बघू शकतात स्ट्राइकवर आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 7. शेवटचा अंतिम चेंडू. काय कडक स्ट्रोक आहे अजयचा. बॅटिकलचा चेंडू, नो चान्स. दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त बघत राहिले. चेंडू बाहेरून आणावे लागेल बाउंड्री लाईन पासून. यावेळेस मात्र 4 धावा. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. जी सुरुवात आगमन टीमची झाली होती ती सुरुवात मायको बीची देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र आमचे विशालजी आमकर साहेब उपस्थित झालेले आहेत. आमकर क्लासेसचे सर्व मी लाविण्याला विनंती करेल की लाविण्य या, आपण विशाल साहेबांचं स्वागत करा. लाविण्य या आपण. आमचे विशाल साहेबांनी मात्र इकडे आम्हाला शूज देखील प्रोव्हाइड केलेले आहेत आणि कॅप देखील दिलेली आहे. सिद्धार्थ क्लासेसने कॅप दिलेले आहेत. चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे. आता इकडे मात्र आपण नो स्कोर. राहत की सास आगवण टीम केली. काय हा निर्णय. रोहित घरत अगदी अचूक कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी लाईन टच. यावेळेस आपण बघू शकता जी लक्ष्मण रेखा दिलेली आहे त्याला जर टच केला तर मात्र इकडे नो स्कोर दिलाय. 4 धावा जर बघायला गेला तर यावेळेस आपण बघू शकतात मायनस होत असताना चौकार मानला जाणार नाही. अंडर बॉक्स क्रिकेटचा हा रूल आहे, त्यामुळे 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात या खेळामध्ये.
पुन्हा एकदा मात्र फटका स्विंग केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आणि फिल्डिंगसाठी तर ओळखला जातो हा संघ. नो चान्स बाउंड्री असेल ठीक आहे, परंतु आजूबाजूने लगेच चौकार मिळणार नाही. एक धाव, स्कोरबोर्ड 12 झालेला आहे. 31 पाहिजे, 3 चेंडू असतील 22 चेंडू 31 धावा. जितेश हा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्ड 12, 43चं टार्गेट आणि इकडे आलाय विकेट. अजय यावेळेस मात्र बॅक टू डग आउट. अगदी रिस्की स्ट्रोक याला म्हटलं जातं. जवळजवळ प्रॅक्टिसमध्ये हा स्ट्रोक खेळणं खूप गरजेचं आहे. अगदी बघायला गेलं तर नजर आणि मनगट यांचं समन्वय होणं गरजेचं आहे आणि ते झालं नाही. एज लागली आणि त्यावर आपण बघू शकता हा महत्त्वपूर्ण विकेट इथे आलेला आहे. अजय बॅक टू डग आउट. चला थोडं स्पीडअप ठेवा. बॅटिंग टीमला देखील विनंती आहे, आउट झाल्यानंतर नवीन बॅट्समन लगेच तयार ठेवा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक मनोज. शिडीवर बसलेल्या लहान मुलाला विनंती तिथून बाजूला व्हा. नवीन बॅट्समन येतील ते बसतील वर. वर बसून घ्या. मायकोप बी खेळाडू कक्ष दिलेला आहे आपल्यासाठी, खुर्च्या अवेलेबल केल्या आहेत, वर बसून घ्या. सगळ्यांना विनंती आहे. हो चांगला चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर जो चौकार थांबला त्यानंतर मात्र कुठे ना कुठे इथे कॉन्फिडन्स वाढलं आणि त्यानंतर मात्र चांगला गेम होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मनीष आहे अजूनही. चर्चा झाली दोन्ही बॅट्समन मध्ये. हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. रनआउटची संधी. एक धाव इथे पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकता त्यावेळेस 13 धावा धावपलकावर. 13 स्कोर कार्डवर. अगदी सुरुवात जर बघायला गेलं तर 11 धावेची दोन्ही टीमची झाली. त्यानंतर मात्र थोडी पडझड आपल्याला पाहायला मिळते. 30 पाहिजेत जिंकण्यासाठी. शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधला आणि विकेट देखील शेवटच्या चेंडूवर. मनीष बॅक टू डग आउट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6.5च्या सरासरीने 13 धावा. आता मात्र 3 ओव्हर आणि 30 धावेची गरज.
जातोय. थँक्यू डीजे मास्टर. चला इकडे मात्र डिसिजन आलेला आहे. अगदी क्लिअर आहे. अगदी क्लिअर स्टॉप. यावेळेस मात्र जगदीश कडून चुकी होईल असं होणार नाही. आणि इथे आपण बघू शकतात एक चांगला कॅमेरा वर्क देखील पाहायला मिळते. आज कॅमेरामॅनची देखील परीक्षा असेल कारण की इकडे कधी येऊ शकतो. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण होत असताना अगदी पायाच्या मधून चेंडू यावेळेस थांबला जातोय. एक धाव सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 15 धावा धावफलकावर. सुरुवात अगदी कडक झाली होती बघायला गेलं तर मायको बस संघाची देखील, परंतु त्यानंतर एक नो स्कोर आणि त्या नो स्कोर नंतर मात्र अलग ऊर्जा संचारित झाली. मैदानाच्या आतमध्ये एक अलगच खेळ नंतर पाहायला मिळाला. फुलटस आहे गमावलाय इकडे चेंडू. संपर्क देखील झाला नाहीये. युवा खेळाडू युवा टॅलेंटला संधी दिली परंतु इकडे संधी फसल्या असं म्हणायला हरकत नाही. चेंडू झाले ते म्हणजेच 4. अजूनही चेंडू बाकी आहे. 2 धावा झाल्या त्या म्हणजेच 15. आणि इकडे विकेट असेल. यावेळेस मात्र फलंदाजाला परतावा लागेल. बाद. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय जीतू. क्रॉस बॅटीने मात्र फटका सजवलाय. डीप मध्ये मात्र यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हर संपलेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 15 आणि आता मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 28 धावा ह्या मात्र बनवायच्या आहेत. अगदी मी म्हणेल की दुसऱ्या ओव्हरीचा पहिला बॉल चौकार आला आणि पंचांचा इशारा देखील आला त्यासोबत आणि इशारा आला होता नो स्कोरचा. तिथून जो खेळ थांबला तो मात्र पुढे गेलाच नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामध्ये मात्र जले पे नमक तो म्हणजेच जगदीश माचीचा स्टॉप. बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा जगदीश आहे. फिल्डिंग म्हणा मात्र यावेळेस गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजेच हिम्मत. चला आगमन टीम थोडा स्पीडअप ठेवा कारण की थोडा उशीर आमच्याकडून देखील झाला. आम्ही देखील समजू शकतो की 7चा टायमिंग देऊन आम्ही मात्र तयार नव्हते आणि 7:30ला मॅच ऑन झाली. परंतु तुम्ही देखील सपोर्ट करा कारण की आज अंतिम रात्र आहे स्पर्धेची. यंग स्टार चषक 2025 सीझन 6 आणि इकडे फटका सजवला आहे. डॉट बॉल येईल. डॉट बॉल येतोय अगदी वेगाने. मात्र यावेळेस आपण बघू शकता चेंडू उडवला जातोय. चला सातपाटी टीम तुमचीच वाट बघत आहे. शेवटचे 2 षटकार राहिलेले. डीएनसीसी आणि सातपाटी टॉस साठी यायचंय. आणि इकडे फटका सजवला. इकडे गॅप मध्ये आहे. कुणाला आहे तर पॉसिबल आहे इथे लढणार. यात काही वाद नाही. 4 धावा पाहायला मिळतील. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 धावा धावफलकावर. अजूनही मात्र बघायला गेलं तर टार्गेट जे बाकी आहे ते म्हणजेच 24 धावेचं. 10 चेंडू 24 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये असं नाही की इथूनही मॅच जिंकलेल्या नाही आहेत. इथूनही मॅच जिंकलेल्या आहेत.
यावेळेस क्रॉस बॅटीने खेळला जातोय, सिंगल इकडे मात्र नक्की मिळेल, एक धाव असेल, एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. सातपाटी टीमला शेवटचा कॉल असेल, जर आता 5 मिनिटांमध्ये तुमचा कॅप्टन जर नाही आला तर मात्र असोसिएशनच्या रूल आणि रेग्युलेशन नुसार तुम्हाला पेनलाइजला सामोरं जावं लागेल. विशाल आमकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आमकर क्लासेसचे मालक. व्हाईट बॉल आणि धावसंख्येमध्ये 1 ने बदल धावसंख्या झाली ती म्हणजेच 21-21. 3 बॉल झाले, 3 बॉल बाकी आहेत. चला प्रत्येक व्हाईट चेंडूला किंवा बाउंड्रीला मात्र टीम मीटिंग्स नका घेऊ. आगवण टीम इकडे मात्र बॅकफुटवर जाऊन, परंतु काय क्षेत्ररक्षण आहे, काय सुपर स्टॉप आहे, टाळ्या का नाही वाजणार, इकडे मात्र का नाही मात्र यावेळेस शाबासकी दिली जाणार. अगदी यामुळेच का होईना उगीच आम्ही पालघर भागामध्ये अंडरम बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा गाजवत नाही आहोत हे सांगत असताना आगमन टीम अगदी मात्र फेमस टीम झालेली आहे, फायनलिस्ट टीम झालेली आहे. हे बघा चांगलं क्षेत्ररक्षण, डॉट बॉल, कुणालचे फटके खूप मात्र आपण बघू शकतात कडक येत आहेत, परंतु स्टॉप देखील आपल्याला कडक पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला, सातपाटीने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय लगेचच्या लगे आम्हाला कळवा. फील्डिंग त्यांनी निवडली आहे आणि सगळं चांगलं चालत असताना एक चौकार आला आहे. इथे मात्र मिस फील्डिंग पाहायला मिळते, 4 धावा पाहायला मिळतील. 6 चेंडू 18ची गरज. SDJ बजाव. आमकर साहेबांना मी विनंती करेन मुख्य व्यासपीठावर या आणि विराजमान व्हा. 18ची गरज आहे एका ओव्हरमध्ये आणि मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमला विनंती असतील की हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. अगदी मात्र क्रिकेटचा खेळ जेंटलमॅन खेळ म्हणून ओळखला जातो हे लक्षात घ्या. हँडशेक करून मात्र आपण नक्कीच मैदानाच्या बाहेर यायचं आहे. 1 ओव्हर 18ची गरज. यावेळेस गोलंदाज जितेश. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळलाय, स्ट्राईकवर फक्त आणलेला आहे कुणालला, परंतु टार्गेट अगदी मोठा आहे. 5-16ची गरज, 5-17ची गरज आहे. 4 चौकार इथे मात्र खेचले जातील का यावर प्रश्नचिन्ह आहे आणि ते सलग खेचावे लागतील. कुणालला अगदी सुरुवातीच्या मधल्या ओव्हरचा विचार केला तर बॅटिंग तेवढी चांगली झाली नाही आणि 4च रन आल्या त्या 2 ओव्हरमध्ये. त्यामुळे मात्र का होईना की इथे आता 5 मध्ये 17ची गरज आहे. त्याचं कारण आहे क्षेत्ररक्षण देखील. अगदी दर्जेदार फिल्डिंग. एक आलाय त्याकरता कुणालने स्ट्राईक घेतलाय. अजूनही मात्र बघायला गेलं तर 13 धावेची गरज आहे. विकेटचा विचार केला तर मायखूप आगमन संघाचे 4 गेलेले आहेत आणि मायखूपचे पण 4 गेलेले आहेत. दोघांचे विकेट समान आहेत. 4 मध्ये 13ची गरज आहे. इथे मात्र आपण बघू शकतात 4-4 दोघांची विकेट सेम आहेत. चौकार आलाय. इथे मात्र 13ची गरज आहे 4 चेंडूमध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला स्कोरबोर्ड 30. यावेळेस टॅपचा फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. शॉर्ट पिच बॉल कडक प्रहार खेळला होता परंतु यावेळेस हातामध्ये जातोय. लगातार 3 चौकार खेचावे लागतील कुणालला तर मात्र टाय पाहायला मिळेल. 3-13.
आणि इकडे मात्र डॉट आलाय. हा चेंडू सुनिश्चित करतोय अमिगा स्टारचा विजयाचा. स्पीडअप ठेवा आगवण टीम, खेळायला स्पीडअप ठेवा. 2-13. 2 चेंडू आणि 13 धावेची गरज मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी मात्र यावेळेस औपचारिकता आहे. 1-13 ची गरज. अगदी क्वार्टर फायनल मध्ये यावेळेस कमालीचा खेळ पाहायला मिळाला आणि दिमागदार खेळ करून विजय मिळवलाय. जय जगन्नाथ देव. वामिका स्टार आगवण संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन आगवण संघाचं. यावेळेस आपण बघू शकता पहिली टीम सेमी फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळते.